तर मोठी बातमी सध्या समोर येते। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली दौऱ्यावर आहेत। मागास आणि नक्षलग्रस्त भागाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट देणार आहे। विविध विकास कामांचं लोकार्पण त्याचबरोबर भूमिपूजन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही माओवादी पोलीस मुख्यालयात शरणागतीही पत्करणार असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या गडचिरोली दौऱ्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली दौऱ्यावर आहेत। तर याच संदर्भात अधिक माहिती देत आपले प्रतिनिधी हितेश मिश्रा। हितेश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नववर्षाची सुरुवात गडचिरोली दौऱ्यापासून आहे, कसा असेल मुख्यमंत्र्यांचा हा दौरा? नक्कीच नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो दौरा आहे तो या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो आहे तो तिथे नियोजित करण्यात आलेला आहे। आणि दुपारी 1 वाजता जे आहे इथे जे आहे विविध कामांचं जे आहे लोकार्पण इथे करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे रस्त्यांची जी कामं असतील, त्याचप्रमाणे अजून काही जे कंपन्या आहेत त्यांचं देखील इथे लोकार्पण जे आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। आणि अशा अनुषंगाने जर बघितलं गेलं तर जे काही अति दुर्गम जे भाग आहे तिथले जी पाहणी आहे ते मुख्यमंत्री जे आहेत करणार आहेत। आणि त्याच संदर्भात जर बघितलं गेलं तर जे पोलीस दलांचा जो इथे एक जे सुरक्षा दलांच्या जवानांसोबत जे आहे त्यांनी जे केलेलं जे कृत्य आहे त्याकरिता जे कामगिरी जी त्यांनी केलेली आहे त्याकरिता देखील तिथे देखील भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते देणार आहेत। आणि त्याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर काही नक्षलवादी जे आहेत ते देखील शरणागती जे आहे ते पत्करणार आहेत। आणि या अनुषंगाने असा जो नियोजन जो आहे मुख्यमंत्र्यांचा आज गडचिरोलीमध्ये जो आहे तो करण्यात आलेला आहे। दुपारी 1 आणि 4 वाजता जे आहे 2 असे त्यांचे कार्यक्रम जे नियोजित करण्यात आलेले आहे। आणि त्या अनुषंगाने जे आहे गडचिरोलीचा जो दौरा आहे हा वर्षाच्या पहिल्याच दिवशी जे आहे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते करणार आहेत। आणि त्याच अनुषंगाने बघितलं गेलं तर भाजप नेत्यांकडून देखील सांगण्यात आलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचं जे आहे पालकत्व जे आहे स्वीकारलं पाहिजे। अशा पद्धतीने जर आपण बघितलं गेलं तर वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते आज या विकास कामांच्या जे प्रकल्प असतील त्याचं लोकार्पण करण्याकरिता त्याचं भूमिपूजन करण्याकरिता आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नक्कीच, त्यामुळे हितेश आज मुख्यमंत्री गडचिरोलीमध्ये अनेक विकास कामांचं त्याचबरोबर भूमिपूजन देखील करणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर गडचिरोली दौऱ्यानं नववर्षाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे। नेमका त्यांचा हा गडचिरोली दौरा कसा असेल पाहूयात। तर गट्टा वांगेदुरी भागातील रस्त्याचं आणि त्याचबरोबर नव्या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल। बस सेवेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। दुर्गम भागातील पोलीस सुरक्षा दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत। कोणझरीत पोलाद प्रकल्पाच्या नव्या टप्प्याचं लोकार्पण देखील पार पडणार आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही माओवादी शरणागती देखील पत्करणार आहेत। त्यामुळे गडचिरोली दौऱ्यानं मुख्यमंत्र्यांनी नववर्षाची सुरुवात केलेली आहे। त्यामुळे गडचिरोली दौऱ्याकडे मुख्यमंत्र्यांच्या सर्वांचंच लक्ष लागलंय।